नमस्कार. ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण 587 पासून समोर प्रश्न पाहणार आहोत विज्ञान या विषयाचे. तर चला बघूया. उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर वटवाघूळ. देवमासा कोणत्या रक्ताचा प्राणी आहेत? उष्ण रक्ताचा. लाख कोणता पदार्थ आहेत? वनस्पतीजन्य पदार्थ, कीड लागल्यामुळे. कोणता दिवस हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी. ध्रुव अणुभट्टी कधी सुरू करण्यात आली? 1985 सुरुवात झाली आणि संपूर्ण भारतीय बनावटीची आहे. झाडाची पाने कशामुळे पिवळी पडतात? नायट्रोजन कमी झाल्यामुळे. शरीरातील ऑक्सिजनची पूर्तता कोणती पेशी करते? लाल रक्तपेशी. उष्णतेच्या स्थानांतरणास काय म्हणतात? अभिसरण. जागतिक आरोग्य संघटनेने कोविडबाबत जागतिक महामारी कोणत्या दिवशी घोषित केली? 11 मार्च 1920 रोजी. कोरोनाच्या विशिष्ट विषाणूला कोणते नाव देण्यात आले? SARS-CoV-2. कोविडच्या संसर्गाची प्राथमिक लक्षणे कोणती समजली जातात? निमोनिया, ताप, खोकला, श्वास लागणे, पोटदुखी. शहरात कोविड-19चा संसर्ग झाल्यानंतर फैलाव कोणत्या कालावधीत होतो? 2 ते 14 दिवस. कोविड-19च्या निदान पद्धतीचे नाव काय आहे? रिअल टाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन्स पॉलिमेरेज चेन रिॲक्शन्स म्हणजेच RTD-PCR. महाराष्ट्रातील कोरोना जीवाणू उद्रेकातील पहिल्या रुग्णाची नोंद कुठे झाली? 9 मार्च 1920 रोजी पुण्यामध्ये. कोविड-19चे विषाणू किती तासापर्यंत दूषित पृष्ठभागावर जिवंत राहू शकतात? 72 तासापर्यंत. कोविड-19चे नाव कोणी घोषित केले? टेड्रॉस ॲडानोम घेब्रेयेसस यांनी. कोरोनाचे किती प्रकार आहेत? 4. मानवी कोरोना विषाणू कोणत्या दशकात सापडले? 1960च्या दशकात. 2019 कोरोना विषाणूचा उपप्रकार कोणत्या शहरात आढळून आला? चीन देशातील वुहान या शहरात. डीन कुन्झ यांनी कोणत्या कादंबरीत वुहान 400 या विषाणूची कल्पना मांडलेली आहेत? द आय ऑफ द डार्कनेस. वैद्यकीय विलगीकरण याला पर्यायी शब्द कोणता वापरला जातो? क्वारंटाईन. निपा हा विषाणू प्रामुख्याने कशात आढळतो? वटवाघूळ आणि अर्धवट खाल्लेल्या फळामध्ये, वटवाघळाची विष्ठा आणि लाळेमध्ये. अवकाशात सोडलेली पहिली दुर्बीण कोणती? हबल दुर्बीण. सामान्यतः सूक्ष्मजीव कसे असतात? एकपेशीय. मी वैज्ञानिक. यामधले काही प्रश्न. राईट बंधूंनी कोणता शोध लावला? विमानाचा. सायकलचा शोध कोणी लावला? मॅकमिलन यांनी. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे? तारापूर. अग्नीमध्ये न जळणारा पदार्थ कोणता? ॲस्बेस्टॉस. चहामध्ये कोणते द्रव असते? टॅनिन. पेन्सिलमध्ये कशाचा वापर होतो? ग्रॅफाईटचा. कोणत्या किरणामुळे त्वचा काळी पडते? अल्ट्राव्हायलेट. हृदयाची विश्रांती अवस्थेत किती ठोके पडतात? 72 ठोके. दूध कोणत्या घटक द्रव्यामुळे गोड लागते? लॅक्टोजमुळे. सर्वाधिक लोकांचा सामान्य रक्तगट कोणता असतो? ओ रक्तगट. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे कोणते वारे वाहतात? खारे वारे. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी भाभा. प्रयोगशाळेत पाणी तयार करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण? हेनरी कॅव्हेंडिश. संगणक यंत्राचा शोध कोणी लावला? चार्ल्स बॅबेज. मेंदूचे वजन किती पौंड असते? 3 पौंड. दूध नाचणे ही कोणती प्रक्रिया आहे? जीवरासायनिक प्रक्रिया. लोखंड गंजणे हे कशाचे उदाहरण आहेत? ऑक्सिडेशन. अश्रुधुरामध्ये कोणता वायू असतो? क्लोरोॲसिटोफिनो. भूकंपांच्या उगमस्थानाला काय म्हणतात? एपिसेंटर. दवबिंदू काय निश्चित करतात? आर्द्रता. झाडाचे वय कशावरून ठरवितात? खोडावरील वर्तुळावरून. चंद्रावरील अवकाश काळेकुट्ट का दिसते? चंद्रावरून वातावरण नसल्याने. पटाशीच्या दाताची संख्या किती असते? 8. मीठ पाण्यात विरघळणे हा कोणता बदल आहे? भौतिक बदल. सर्वात जास्त लोह कोणत्या भाजीत असते? पालक. धूरविरहित ऊर्जा देणारा कोळसा कोणता आहे? अँथ्रासाइड. संदेश वहन करणारी भारताची उपग्रह मालिका कोणती? इन्सॅक्ट. सर्वाधिक अणुऊर्जा कोणत्या खनिजापासून मिळते? युरेनियम. स्प्रिंगच्या घड्याळात कोणती ऊर्जा वापरतात? स्थितीज ऊर्जा. वनस्पती तूप तयार करताना कोणता अवयव वापरतात? हायड्रोजन. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये कोणता धातू आढळतो? कॅल्शियम. चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? डायऑप्टरमध्ये. आगपेटीवर लावलेल्या लेपामध्ये कोणता धातू असतो? फॉस्फरस.
वाहनाच्या चालकासाठी कोणता आरसा असतो? बहिर्वक्र. धान्य टिकवण्यासाठी कोणते औषध वापरतात? सोडियम क्लोरेट. लोखंड गंजणे हा कोणता बदल आहे? रासायनिक बदल. शरीरामध्ये कोणता अवयव पंपासारखे काम करतो? हृदय. लाल रक्तपेशी किती दिवस जगतात? 120 दिवस. पृथ्वीवरून चंद्राचा किती भाग दिसतो? 59%. कर्करोग कशामुळे होतो? पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे. इस्रोचे मुख्य कार्यालय कुठे आहे? बंगळुरू येथे. शरीराच्या वजनाचे किती टक्के पाणी असते? 70% पाणी असते. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान होते? गोड चवीचे. मिठाचे शास्त्रीय नाव काय आहे? सोडियम क्लोराईड. सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती कालावधी लागतो? 8 मिनिट 20 सेकंद. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण होती? कल्पना चावला. हॅलेनच्या धूमकेतूला सूर्यभोवती परिभ्रमण करण्यास किती कालावधी लागतो? 76 वर्षे. कोणत्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये न्यूट्रॉन्स नसतात? हायड्रोजन. घसविणारा वायू कोणता आहे? नायट्रस ऑक्साईड. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कोणते रासायनिक मूलद्रव्य वापरले जाते? क्लोरीन. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हेलियम. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? टंगस्टन. इंद्रधनुष्यातील सप्तरंग पुन्हा एकत्रित आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळतो? पांढऱ्या रंगाचा. खाण्याचा सोडा म्हणजे काय? सोडियम बायकार्बोनेट. मिसाईल मॅन कोणाला म्हणतात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. चंद्रग्रहण केव्हा होते? पौर्णिमेला. पाणी गोठते तेव्हा पाण्याच्या घनफळात कोणता बदल होतो? घनफळ वाढते. लाकूड उष्णतेचे काय आहेत? मंदवाहक. हिमनगाचा कितवा भाग पाण्यावर तरंगतो? 1 अल्कोहोलचा गोठणबिंदू किती असतो? 117°C. 100°C म्हणजे किती फॅरनहाईट? 212° निळा लिटमस पेपर आम्लात टाकला तर काय होते? तांबडा होतो. जमीन मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? एकर पर हेक्टर. 5 किलो म्हणजे किती पौंड? 11 पौंड. अंतर मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? मीटर पर किलोमीटर. 1 डझन म्हणजेच किती वस्तू? 12 वस्तू. क्युसेक ही कशाचे मापन आहेत? पाण्याचा प्रवाह मोजण्याचे. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? 36.9°C. तांबड्या रक्ताची वस्तू हिरव्या रंगाच्या काचेतून पाहिली असता कशी दिसते? तपकिरी. मेंदूचे वजन किती पौंड असते? 3 पौंड. हृदयाचे ठोके मोजण्याचे उपकरण? स्टेथोस्कोप. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाभोवती कडी आहेत? शनी या ग्रहाभोवती. शुक्रावरील वातावरण शास्त्रज्ञांना कोणत्या वायूचे अस्तित्व आढळले? कार्बन डायऑक्साईड CO2. अणुभट्टीकरता लागणारे जड पाणी तयार करणारे केंद्र? नानगड. कोणत्या पिकाच्या मुळावर गाठी असतात? हरभरा. दगड खाणारा पक्षी कोणता? शामृग. कोंबड्याचे पिल्लू किती दिवसात अंड्यातून बाहेर पडते? 21 दिवसात. कोळसा हा कोणता पदार्थ आहे? कार्बनी. धुरविहिरीत ऊर्जा देणारा कोळसा कोणता? अँथ्रेसाईट. हायड्रोजन व ऑक्सिजनचे पाण्यात किती प्रमाण आहेत? 2:1. स्प्रिंगच्या घड्याळात कोणती ऊर्जा वापरतात? स्थितीज. उसाच्या रसात कोणते जीवनसत्व असते? क. चुंबक सुई नेहमी कोणत्या दिशेला स्थिर राहते? उत्तर दक्षिण. भारतीय अवकाश संशोधन संस्था कुठे आहेत? श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश. सर्वात जास्त प्रथिने कशात असतात? सोयाबीनमध्ये.